धनानंद, मैं चनिपुत्र आचार्य चाणक्य विष्णु गुप्त धनानंद, आज मैं ये प्रतिज्ञा लेता हूँ कि जब तक इस सिंहासन से उखाड़ फेंक तुम्हें नहीं देता और इस सिंहासन पर अच्छा सा राजा नहीं मैं बैठ देता, तब तक मेरी शिखा की गांठ नहीं बांधूंगा। आचार्य चाणक्याची शेंडी होती महाराज, कमरी इतकी लांबलेली, त्याला गाठण मारली होती. आचार्य चाणक्याने गाठण सोडली, काय म्हणाले, धनानंद, जब तक मैं इस सिंहासन पर एक राजनीति चलाने वाला और इस अखंड हिंदुस्तान को अच्छी तरह से बचाने वाला राजा नहीं बिठा देता, तब तक मैं मेरी शिखा की गांठ नहीं बांधूंगा. यह कसम है हमारी. 2500 वर्षापूर्वी तक्षशिला या गुरुकुलचे एक शिक्षक होते, मेन लीडर, जिनका नाम था आचार्य चाणक्य. क्या नाम था महाराज? आचार्य चाणक्य. त्यांच्या शाळेमध्ये एक गुरुकुलमध्ये एक मुलगा येत होता. मुलगा यायचा आणि त्या मुलाची बुद्धिमत्ता त्यांनी ओळखली. पण नुसती बुद्धिमत्ता ओळखली, लेकरू लहानाचं मोठं होतंय. पण त्यांच्या हातात एक खलिता लावला. खलिता एक पत्र आलं कि आपल्या भारत देशावर अलेक्झांडर, जिनको कहते हैं जगत देता सिकंदर. अरे कसला जगत जीता, भारत देशाचा एक तुकडा सुद्धा महाराज त्याला घेता नाही आला. आणि आपले बावळाट काय म्हणते त्याला, इस ब्रह्मांड में एक ही राजा बना है, वो जगत जीता था, उसका नाम है सिकंदर. अरे बावळाटा, जमिनीवर कोणी राज्य करेल? आमच्या मनावर राज्य करणारा फक्त एकच राजा आहे, छत्रपती शिवाजी राजा. जमिनीला कोणी हिसकून घेईन ना. हे पट्टीचे पठ्ठे किती का बदलतील ना. भारत देशाचा तुकडा सुद्धा घेता आला नाही त्याला. तो जगत येता निघाला वर तोंड घेऊन भारत देशात. आचार्य चाणक्यांना कळालं. मग सांगायचं कोणाला? हे आपण तर शास्त्र चालवणारे माणसं, आपण राज्य करते नाहीत. मग हे सांगायचं कोणाला? मगध राज्य होतं, मगध राज्य. त्या मगध राज्यामध्ये एक राजा होता, ज्या राजाचं नाव होतं धनानंद. त्याला धन लय आवडायचं म्हणून आकाश महाराज त्याचं नावच काय ठेवलं, धनानंद. धनानंदाला नृत्य खूप आवडायचं. हा, अगदी 24 तास 12 महिने त्याच्या दरबारामध्ये तरुण गोऱ्या गोमट्या महिला नाचायला, डान्सिंग करायला. इज अ डान्सर, डिंचांग निचांग. आणि त्यांच्या समोर वाजवायला तुमच्यासारख्या मृदुंग, डीजे नव्हता त्याच्यामुळे काय असायचे, मृदुंग असायचे, ढोलकी असायचे, असेल काही बी असेल. आणि कंटिन्यू दारूच्या नशेमध्ये असायचा तो. पखवाज वाजवायला लागले, घुंगरू पायातले नाचायला लागले. आचार्य चाणक्य त्यांच्या भेटीला निघाले आणि हा दारू पिऊन, मस्त मदिरा पिऊन नाचत महिलांबरोबर नाचतोय. कोण? धनानंद. हा नाचत असताना आचार्य चाणक्य दारात आले. त्यांनी पाहिलं, सेनापतीला विचारलं, सरदार महाराज कहाँ है? क्या दिखाई नहीं देते? वो आगे महाराज डांस कर रहे, देखो काटा लगा मुन्नी बदनाम हुई, दिखाई नहीं दे रहा, देखो. समोर गेले. धनानंद राजाला त्यांनी आवरलं सावरलं म्हणजे ते नाचता पडायला लागलं. आचार्य चाणक्य त्याला झेललं, खाली पडायचं तोंड त्याचं ते झेललं. वाचलं ते, नाक फुटलं असतं त्याचं, वाचलं ते, उचललं, सावध केलं. महाराज खडे रहिएगा महाराज, जरा धोरणा थोडस कमी पेवा, फुकट मिळाली एवढी पेवा नाही जगाची, जरा महाराज सावधान. महाराज सावध गेला. कौन हो? महाराज, मैं आचार्य चाणक्य. नीट ऐका बरं, मैं आचार्य चाणक्य, चनिपुत्र. मैं तक्षशिल का गुरुकुल का आचार्य चाणक्य. तो बम्मन यहाँ क्यों आए हो?
क्या काम है हमारे हमारे इतने बड़े रंग में भंग डालने के तेने दुस्साहस कैसा किया, ये दुस्साहस, ये बेवकूफ नहीं है। निकल जाओ बम्मान, निकल जाओ। ओ छात्रों को पढ़ाई सिखाओ, हमें क्या सिखाने आए हो, जाओ। महाराज बैठिए महाराज, ये देखिए ये हमारा अखंड हिंदुस्तान, हो ग्रीक देशाचा राजा आपल्या भारत देशावरती चालून आलाय महाराज। त्याला तुमच्याशिवाय कोणी आवरू शकत नाही, आपण भारत देशाचे राजा आहात। ये सुनो ये बम्मन अब सिखाएगा मुझे कैसे चलाना है राजपाट। तुम सिखाओगे मुझे? दफा हो जाओ, हमारे नजरों के सामने से दफा हो जाओ। महाराज देखिए महाराज, ये अखंड भारत है, ये ऋषि मुनियों का भारत देश है महाराज। आप इसे बचाने की कोशिश, खामोश। शेजारी सैनिक होता, तलवार काढली, आचार्य चाणक्यातल्या हातातला नकाशा घेतला, आकाशात फेकला, तो नकाशा खाली पडला, तो 12-13 तुकडे होऊनच खाली पडला। वरची वर त्याचे तुकडे केले आचार्याच्या समोर। कुणी? धनानंदनी। आणि आचार्य चाणक्याच्या छाताडावर काय मारली? आचार्य चाणक्य पलटी मारत खाली कोसळले। महाराज जवळच दरबारात अपमान होतो ना, कुणी असू द्या, मुंगी जरी आपला जरी थोडासा धक्का लागला तरी मुंगी तरी चावा घेते। अरे हे आचार्य चाणक्य होते, तळपायची आग मस्तकात गेली। आणि आचार्य चाणक्य काय म्हणाले माहिती? भर दरबारामध्ये धनानंदला लागते त्याला, धनानंद मैं शनि पुत्र आचार्य चाणक्य विष्णु गुप्त धनानंद, आज मैं ये प्रतिज्ञा लेता हूँ कि जब तक इस सिंहासन से उखाड़ फेंक तुम्हें नहीं देता और इस सिंहासन पर अच्छा सा राजा नहीं मैं बैठ देता, तब तक मेरी शिखा की गांठ नहीं बांधूंगा। आचार्य चाणक्याची शेंडी होती महाराज, कमरी इतकी लांबलेली, त्याला गाठण मारली होती। आचार्य चाणक्याने गाठण सोडली, काय म्हणाले? धनानंद, जब तक मैं इस सिंहासन पर एक राजनीति चलाने वाला और इस अखंड हिंदुस्तान को अच्छी तरह से बचाने वाला राजा नहीं बिठा देता, तब तक मैं मेरी शिखा की गांठ नहीं बांधूंगा। यह कसम है हमारी। चैलेंज करो महाराज, चैलेंज। हेलो तरुण मंडळ, मुली, आपल्या आयुष्यामध्ये ध्येय गाठण्यासाठी स्वतःला चॅलेंज करावं, चॅलेंज। अवघ्या 16 वर्षामध्ये संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या जगाला ज्ञानाचं अमृत पाजणारी ज्ञानेश्वरी सांगितली। अवघ्या 16 वर्षामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं। अवघ्या 14 वर्षामध्ये माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी नायका भेद, सात शतक, भूषणम सारखे असे संस्कृत मधले कितीही ग्रंथ लिहिले। आमचा मुलगा 16 वर्षात करतोय काय? 16 वर्ष धोक्याचं, 16 वर्ष। अरे नालायका, धोक्याचं नाही, मोक्याचं। वाजव ना जोरदार, संपली। मला टाळ्या द्यायचं जीवावर आलं। काय चॅलेंज करावं? आणि आपल्या गुरुकुलमध्ये जो मुलगा होता ना महाराज, आचार्य चाणक्य आले ते भेटायला मुलाला। त्या मुलाला बाजूला घेतलं। बुद्धी लागते होती, बुद्धी लागते, ती ताकद लागते। त्या मुलाला जवळ घेतलं आणि आचार्य चाणक्य त्याला म्हणतात, बेटे तुम्हारी माँ कहाँ है, तुम्हारे पिताश्री कहाँ है, हम हमको उनको मिलना चाहते हैं। मुलगा पुढे चालू लागला, आचार्य चाणक्य पाठीमागे चालू लागले। महाराज त्या मुलाचे वडील रणांगणात लढता या धनानंद बरोबर विरोधात जात असताना रणांगणात धारातीर्थ पडले होते, म्हणजे त्याच्या आईच्या कपाळावरचं कुंकू। तो मुलगा आपल्या आईपाशी घेऊन आला। माँ देखो तो हमारे गुरुकुल के आचार्य गुरुदेव आए हैं, माँ देखो तो।
आईने हातातलं काम टाकलं. आई धावत बाहेर आली अंगणात. गुरुदेवांना पाहिलं. गुरुदेवांच्या पायावरती नतमस्तक झाली आई. गुरुदेवांचे पाय धुतले, फुलं वाहिले आणि गुरुदेवांना विचारलं, गुरुदेव गुरुदेव आप यहाँ इतने दूर क्यों आए हैं? गुरुदेव अगर आप कह देते तो हम आपके द्वार पर चले आते. गुरुदेव आप यहाँ क्यों आए हैं? आईची आणि गुरुदेवांची भेट करून दिली आणि मुलगा खेळायला निघून गेला. लहान लेकरू. गुरुदेव आईला काय म्हणतात? हॅलो. एक गुरुदेव आईला म्हणतात, हे माँ, हे माँ, आज तक मैंने कभी किसी के सामने हाथ नहीं फैलाए. हमने आज तक कभी किसी के सामने सर नहीं झुकाया. आज तक हमने कभी किसी के सामने कुछ नहीं मांगा. हे माँ, हे माँ, लेकिन आज हम आपके पास कुछ मांगने के लिए आए हैं. बरका मागणी कर प्रकरणामध्ये, हे माँ, आज हम आपके पास कुछ मांगने के लिए आए हैं. गुरुदेव अहो काय हो माझ्याकडं? अहो रणांगणात त्या धनानंद नावाच्या राजाबरोबर लढता लढता माझा नवरा निघून गेला. माझ्या कपाळावरचं कुंकू निघून गेलं आणि हा फक्त त्यांनी बांधलेला हा लाकडाचा छोटासा राजवाडा. आणि या चिमुकल्या राजवाड्यामध्ये माझा चिमुकलं फक्त चंदू आणि मी, आम्ही दोघंच राहतो. गुरुदेव तुमच्यासारख्या विद्वान व्यक्ती महत्वाने यावं आणि आमच्या जवळ येऊन काय मागावं? गुरुदेव कसली थट्टा करताय? काय माझ्याकडं? माझ्या लेकराशिवाय माझ्या आयुष्यामध्ये दुसरं सोन्यासारखं काय नाही हो गुरुदेव, काही नाही. नका थट्टा करू या गरीबाची. हे माँ, तुम्हारे पास जो चीज है वो अखंड भारत में किसी के पास नहीं है. इसलिए तो माँ आज मैं तुम्हारे पास चला आया. माँ, मैं तुम्हारा बेटा मांगता हूँ. मुझे तुम्हारा बेटा चाहिए. डोळ्यात टचकन पाणी आलं. आई खाली बसली. गुरुदेव नका हो माझ्या लेकराला घेऊन जाऊ. नका माझ्या लेकराला घेऊन जाऊ. माझं आयुष्य, माझं भविष्य, माझा काळजाचा तुकडा, माझा श्वास, माझं लेकरू हो. गुरुदेव माझ्या लेकरांना, माझ्या चंदूला नका ना माझ्यापासून घेऊन जाऊ. नका घेऊन जाऊ. तुमच्या पाया पडते. कशासाठी देणार आहात? कशासाठी सांगा ना. हे माँ, वो मगध के गद्दी पर बैठा हुआ वो धनानंद है, वो अधर्मी है. उसे कोई लेना नहीं है, कुछ देना नहीं है. उस भारत माँ के बारे में कुछ सोचता भी नहीं है. उसके जैसा नराधम सिर्फ वही है माँ. और मैं तो चाहता हूँ कि तुम्हारे चंदू को उस गद्दी के तख्त पर बिठाओ. हेलो आकाश महाराज, मैं तो चाहता हूँ कि तुम्हारा पुत्र उस मगध राज्य के गद्दी पर बैठ जाए और इस ब्रह्मांड का, इस अखंड भारत हिंदुस्तान का वो राजा बन जाए. अहो काय करताय, काय बोलताय? अहो थट्टा करायला माझंच घर आणि मीच सापडले का गुरुदेव? का चेष्टा करताय गरीबाची? का नहीं माँ, मेरे गुरुकुल में आपका चंदू आता है. इतना होशियार है वो चंदू कि सचमुच उसकी बुद्धिमत्ता इतनी ऊंचाई है, इतनी ऊंचाई. अगर मैंने तय कर लिया और अगर आपने भी तय कर लिया तो हे माँ, इस हिंदुस्तान का राजा वो चंदू बन सकता है. माँ, एक बात कहूँ, तुम्हारा नाम क्या है? मोरा. अच्छा तो सुन माँ, सुन. भविष्य में तुम्हारा बेटा राजा अगर बन गया तो तुम्हारे बेटे के बाद मैं तेरा नाम इतिहास में अमर कर दूंगा. बेटे का नाम था चंद्रगुप्त, माँ का नाम था मोरा. वो चंद्रगुप्त मौर्य बन गया. आई मला काय हवं? मुलगा हवा. आईने विचारलं कसा हवा? अहो कसा म्हणजे काय सांगता? अभंगातल्या पहिल्या चरणात आहे तसा. देवा ऐसा पुत्र देगा देवा. ऐसा पुत्र देगा देवा. ऐसा पुत्र
पुत्र देगा देवा जग मन त्याला बाबा आज जग मन त्याला बाबा जग मन त्याला बाबा ऐसा पुत्र देगा देवा जग मन त्याला जग मरे त्याला बाबा जग मरे बाबा बाबा वाह कैसा मुलगा हवा पांडुरंग ऐसा पुत्र देगा देवा